हॅलो गाईज. स्वागत आहे तुमचं स्पून फीड एज्युकेशनमध्ये. अ, काल आपण पाहिलं की इक्वेशन्स आणि मोस्ट कॉमन मिस्टेक्स ज्या की इक्वेशन सोडवताना मुलांच्या होतात, त्या आपण काल पाहिल्या. तर आज आपण पाहणार आहोत लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, जो की तुमचा पहिला धडा आहे पार्ट 1 मध्ये. आणि प्लीज जर ज्याने कोणी इक्वेशन्स कसे सोडवतात, मोस्ट कॉमन मिस्टेक्स काय होतात ते पाहिलं नसेल, तर क्लिक बटनवर क्लिक करा आणि तुम्हाला तो कंटेंट मिळून जाईल. तर आज पाहणार आहोत आपण लिनिअर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. हे समजण्याबरोबरच आपल्याला पहिल्यांदा तर हे बेसिक गोष्टी समजल्या पाहिजेत की इक्वेशन म्हणजे काय. आता ज्यांनी कोणी व्हिडिओ पाहिले असेल मागचे त्यांना तर समजेलच इक्वेशन म्हणजे काय. आपण नवीन मुलांसाठी बनवूया. इक्वेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ व्हेरिएबल, कॉन्स्टंट अँड सायन्स. सायन्समध्ये पण एक कंपल्सरी साइन पाहिजे इक्वल टू. का? कारण की आपण इक्वेशन इथं पहिल्यांदा तर काय घेतोय इक्वल टू. इक्वल टू साइन कंपल्सरी पाहिजे. आता इक्वेशन म्हणजे कळलं. आता दुसरी गोष्ट कळली पाहिजे आपल्याला लिनियर म्हणजे. लिनियर म्हणजे काय? आपण समजू लिनियर म्हणजे काय? आता लिनियर म्हणजे आपल्याला एक दिसतंय की लाईन. इथं एक शब्द दिसतोय LINE लाईन. म्हणजे अशी इक्वेशन ज्याची एक स्ट्रेट लाईन तयार होते, त्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन म्हणतात. आपण असं म्हणू शकतो. प्लस आपण असं पण म्हणू शकतो, की अशी इक्वेशन ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स, आता किती व्हेरिएबल्स आहेत तिथं? 2 व्हेरिएबल्स आहेत. आपण मागच्या लेक्चरला पाहिलं आपण व्हेरिएबल कॉन्स्टंट मधला फरक. तर आता तुम्हाला माहिती असेल व्हेरिएबल म्हणजे काय? आता व्हेरिएबल म्हणजे काय, की ज्या ज्या अशा गोष्टी की ज्यांची व्हॅल्यू चेंज होऊ शकते अकॉर्डिंग टू टाईम. तर तसंच आपण आता लिनियर म्हणजे काय समजून घेऊ. लिनियर म्हणजे काय, की लिनियर म्हणजे असं कॉम्बिनेशन पाहिजे, त्या कॉम्बिनेशनमध्ये व्हेरिएबल मल्टिप्लिकेशनमध्ये एकच व्हेरिएबल कॉन्स्टंटला असू शकतं. व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट एकमेकांना मल्टिप्लाय पाहिजेत. पण एकच व्हेरिएबल पाहिजे आणि कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्टंट तर एकच असणार आहे ॲब्सोल्युटली. आणि जरी फक्त कॉन्स्टंट असला तरी चालेल. पण व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल असं नकोय. व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल असा जर फॉर्मॅट दिसला आपल्याला, तर आपण लिनिअर इक्वेशन त्याला म्हणणार नाही. आपण ह्याला लिनिअर इक्वेशन म्हणणार. व्हेरिएबल इंटू कॉन्स्टंट असलं तरी चालेल, फक्त कॉन्स्टंट असला तरी चालेल. पण व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल असेल, तर आपल्याला ते चालणार नाही. का? कारण की आपण लिनिअर इक्वेशनचं पाहतोय. तर आपण तुमच्याच पुस्तकात दिलेला सॉल्व्ड एक्झाम्पलच्या नंतरचा जो पार्ट आहे, तो पार्ट पाहू, की इथे कोणते इक्वेशन्स व्हेरिएबल लिनिअर आहे आणि कोणते इक्वेशन्स लिनिअर नाही. तर आपल्याला पहिल्या जर एक्झाम्पलमध्ये पाहिलं, आता 4 इंटू एम म्हणजे व्हेरिएबल इंटू कॉन्स्टंट आहे. म्हणजे ह्याच्यासाठी आहे. नंतर 3 इंटू एन म्हणजे व्हेरिएबल इंटू कॉन्स्टंट आहे आणि इथं फक्त कॉन्स्टंट आहे. म्हणजे या तिन्हीमध्ये पूर्ण इक्वेशनमध्ये व्हेरिएबल इंटू कॉन्स्टंट आहे किंवा एकटा कॉन्स्टंट आहे. म्हणजे काय झालं, हे लिनिअर इक्वेशन आहे. तसंच जर आपण दुसरं पाहिलं आणि आपल्याला इथं दिसतंय की लिनिअर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आपल्याला 2 व्हेरिएबल कोणते येणार? पहिलं व्हेरिएबल येणार एम, दुसरं व्हेरिएबल येणार एन. आता दुसऱ्या जर एक्झाम्पलमध्ये पाहिलं आपण इथं दिसतंय 3x स्क्वेअर म्हणजेच काय x इंटू एक्स म्हणजे व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल येते. म्हणजे हे इक्वेशन लिनिअर इक्वेशन नाही. म्हणजे मी इथं क्रॉस करतो. सेकंड एक्झाम्पल इज नॉट अ लिनिअर इक्वेशन बिकॉज हिअर इट इज अ व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल इंटू अगेन कॉन्स्टंट. आता √2 जरी म्हणलं तरी √2 हा कॉन्स्टंट आहे. एक्स हा व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल इंटू कॉन्स्टंट आपल्याला चालतंय. नंतर -√5 आणि वाय म्हणजे कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल आपल्याला चालतंय किंवा नुसता कॉन्स्टंट असला तरी चालतंय. म्हणजे हे लिनिअर इक्वेशन आहे. तसंच चौथं जर एक्झाम्पल पाहिलं 0 इंटू एक्स कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल चालतंय. नंतर कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल चालतंय आणि नंतर फक्त कॉन्स्टंट असला तरी चालतंय. म्हणजेच हे लिनिअर इक्वेशन आहे. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये पण आपल्याला दिसतंय की एक्स इंटू 0.3 0.3 जो जरी असला तरी तो कॉन्स्टंट आहे. म्हणजे कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल आपल्याला चालतं. तसंच 0 इंटू वाय कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल चालतं. -36 नुसता कॉन्स्टंट पण चालतो. म्हणजे हे लिनिअर इक्वेशन आहे. तसंच आता जर 6वं एक्झाम्पल पाहिलं, 6वं एक्झाम्पल बऱ्याच जणांना वाटेल एक्स आणि एवढा जर पार्ट जर पाहिला आपण, तर एखाद्याला वाटू शकतं की हे लिनिअर इक्वेशन आहे. पण जर आपण सोडवलं, तर आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार 4 इंटू वाय प्लस 5 इंटू एक्स अपॉन XY इज इक्वल टू 4 असणार आहे. आणि पुढच्या स्टेपला काय होणार, XY इक्वल टू साइनच्या पलीकडे गेला. XY डिव्हायडंटमध्ये आहेत. म्हणजेच काय डिव्हाइडमध्ये आहे. मग तो तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार. म्हणजेच काय होणार 4y प्लस 5x इज इक्वल टू 4 इंटू XY 4 इंटू XY. म्हणजे इथं व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल येते. म्हणजेच काय आहे, हे इक्वेशन लिनिअर इक्वेशन नाही आपण असं म्हणू शकतो.
प्लस आता जर 7वं इक्वेशन पाहिलं तर 7व्या इक्वेशनला पण आपल्याला दिसते 4 × xy - 5y x × y म्हणजे व्हेरिएबल टू व्हेरिएबल येते. म्हणजे व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल आपल्याला कंडिशनमध्ये नाही पाहिजे. म्हणजे लास्टचे 6 आणि 7 हे लिनियर इक्वेशन नाही. तसंच जर आता आपल्याला ह्याची ओळख पटली असेल लिनियर इक्वेशन म्हणजे काय, इक्वेशन्स म्हणजे काय आणि 2 व्हेरिएबल म्हणजे काय तर तुम्हाला सगळ्यांना नक्की माहिती असेल. तर आपण काय करू, आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट सोडवायला घेऊ. कारण की लिनियर इक्वेशन सोडवण्याच्या 2 पद्धती आहेत. लिनियर इक्वेशन सोडवण्याच्या 2-3 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे जी की मेन मेन मेथड असते. मेन मेथड सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचे. सायमल्टेनियस सोडवायचे. सेकंड मेथड आहे तिला आपण म्हणतो डिटर्मिनंट मेथड. डिटर्मिनंट मेथड आणि जी थर्ड मेथड आहे तिला आपण ग्राफ मेथड म्हणतो. ग्राफ मेथडमध्ये आणि डिटर्मिनंट मेथड येण्याआधी आपल्याला जी मेन मेथड आहे जेणेकरून आपण इक्वेशन दोन्ही सॉल्व्ह करू शकतो ती पाहू. आता जर मेन मेन मेथड जर पाहिली तर मेन मेथड सोपी आहे. त्यामुळे मी ह्याचे सॉल्व्ड एक्झाम्पल घेत बसणार नाही. आपण डायरेक्टच प्रॅक्टिस प्रॅक्टिस सेट नंबर प्रॉब्लेम सेट नंबर 1.1 सोडवायला घेऊ. आता जर प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 मधला जर आपण ॲक्टिव्हिटी पाहिली तर ॲक्टिव्हिटीमध्ये काय लिहिलंय कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन. आता आपल्याला हे 2 सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचे आहेत. आता सायमल्टेनियस इक्वेशन दिसल्यानंतर पहिली गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे, की जे 2 इक्वेशन दिलेत ते आपल्याला एकाच वेळेत सोडवायचे. म्हणजे एकदमच 2 इक्वेशन घ्यायचे आणि सोडवायला सुरुवात करायची. कसं करायची? आता पहिली गोष्ट आली पाहिजे, की आपल्याला 2 व्हेरिएबल आहेत. 2 व्हेरिएबलपैकी एक व्हेरिएबल आपण जर गायब केला, एक्स किंवा वाय ह्यांच्यापैकी कोणतरी गायब केला 2 इक्वेशनमधून, तर आपल्याला काय होईल? आपल्याला एका व्हेरिएबलचं जे काही ॲन्सर येईल ते काढता येईल. मग एक व्हेरिएबल आपल्याला कसं पण करून गायब करायचा आहे. आपल्याला एक व्हेरिएबल जर गायब करायचा असेल, तर आता 2 इक्वेशन जर पाहिले आपण, तर एक्सला मल्टिप्लाय बाय 5 आहे, एक्सला मल्टिप्लाय बाय 2 आहे. पण इथं आपल्याला दिसते दोघांचे कॉन्स्टंट सेम आहेत. वाय व्हेरिएबलचे दोघांचे कॉन्स्टंट सेम आहेत 3 आणि त्यांचे चिन्ह पण प्लस आणि मायनस आहे. प्लस आणि मायनस असेल म्हणजे ह्यांच्या दोघांची जर बेरीज केली आपण, ह्या 2 इक्वेशनची बेरीज केली, तर आपल्याला वाय गायब करता येईल आणि आपल्याला फक्त एक्समध्ये इक्वेशन राहील आणि एक्समध्ये जर इक्वेशन राहिलं, तर मग आपण सोडवू शकतो. तर आपण पाहू की आपण पहिल्यांदा काय काय केलं ॲडिशन केली. काय ॲडिशन केली? कारण की साइन जे जे व्हेरिएबल आपल्याला गायब करायचे आहेत, त्यांचं कॉन्स्टंट म्हणजे त्यांचा मल्टिप्लायर कॉन्स्टंट जो आहे तो सेम आहे. प्लस त्यांचं साइन पण वेगवेगळे आहे. साइन वेगवेगळं असेल तर आपल्याला जास्त काय करायची गरज नाही. त्या दोघांची ॲडिशन करायची. ॲडिशन केल्यावर काय येतंय 5x + 2x. 5x + 2x किती होणार? 7x. तर आपण इथं 7x लिहिणार. 5x + 2x इज 7 आणि x तर आपल्याला त्यांनी दिलाय. आता 3y - 3y. 3y ला 3y कॅन्सल होणार का? 3y - 3y 0. नंतर 9 + 12. 9 + 12 किती होणार? 9 + 12 होणार 21. तसंच आता इथं आपल्याला दिसतंय एक्स आणि 7 मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. एक 7 × x आहे. तर आता 7 जर आपल्याला इक्वल टू साइनच्या पलीकडे पाठवायचा असेल, तर तो काय होणार? इथं मल्टिप्लायमध्ये आहे, तिकडे जाऊन डिव्हाइडमध्ये होणार. x = 21/7. आता आपल्याला माहिती आहे 7 आणि 21 एकाच पाड्यात. 7 एका 7 त्रिक 21 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? x ची व्हॅल्यू आली 3. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला x ची एक व्हॅल्यू मिळाली. आता हीच व्हॅल्यू जर आपण एखाद्या कोणत्याही एका इक्वेशन नंबर 1 मध्ये टाका किंवा 2 मध्ये ह्याच्यात टाकली, तर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळून जाते. कशी काय? आपण काय म्हणू? प्लेस x किंवा सबस्टिट्यूट x. सबस्टिट्यूट x = 3 इन इक्वेशन 1. इन इक्वेशन 1 मध्ये ठेवला 5. x ची व्हॅल्यू किती होती? 5 × x ची व्हॅल्यू होती 3. 5 × 3 प्लस 3y = 9. 5 × 3 15 होणार. 15 इथं प्लसमध्ये इक्वल टू साइनच्या पलीकडे 9च्या बरोबर गेला. तो काय होणार? -15 होणार. 9 - 15 म्हणजे किती राहणार? 6. पण ह्याला मोठ्या संख्येत चिन्ह. समान चिन्हांची बेरीज विरुद्ध चिन्हांची वजाबाकी मोठ्या संख्येत चिन्ह. मोठ्या संख्ये कोणत्या आहे इथं? 15 आहे. 15ला चिन्ह किती होतं? मायनस. मग आपण काय करणार? -6. मग नंतर येणार y = -6/3. 3 दुने 6 म्हणजेच y = -2. आपलं फायनल आन्सर आलं x = 3 अँड y = -2. आता या ॲक्टिव्हिटीमध्ये सोडवताना आपल्याला काय गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. पहिली गोष्ट लक्षात आली पाहिजे, की इक्वेशन कोणतं जरी असलं, तरी आपल्याला त्यातनं काहीतरी एक कोणतं तरी व्हेरिएबल गायब करायचंय. जे कोणतं पण असू द्या, एक्स किंवा वाय असेल, ए किंवा बी असेल, त्यांच्यापैकी एक कोणतं तरी आपल्याला इक्वेशनमध्ये व्हेरिएबल गायब करायचंय. कसं करणार? ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करून. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन केलं, पण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करण्याअगोदर आपल्याला त्यांचे जे कॉन्स्टंट आहेत, जे मल्टिप्लायमध्ये कॉन्स्टंट आहे व्हेरिएबलला, तो सेम असला पाहिजे.
आता जर तो सेम असला तर ठीक, नसला तर आपण करून घ्यायचा. कसा करून घ्यायचा आपण पुढच्या एक्झाम्पल मध्ये पाहू. आता हे प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 मधलं एक्झाम्पल आहे, जे की तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशननी सोडवायला लावले. पहिल्यांदा काय करू आपण, आपण आहे तेच इक्वेशन लिहून घेऊ गिव्हन, जे काही गिव्हन असेल ते. आता जर आपण इथं लिहिलं, पहिलं इक्वेशन काय होतं, 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. ह्याला आपण 1 नंबर म्हणलं. नंतर a प्लस 5b इज इक्वल टू 22. ह्याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणलं. आता आपण जर दोन्ही इक्वेशन पाहिले, आता आपल्याला डायरेक्ट पाहायचंय कॉन्स्टंट. कॉन्स्टंट कोण आहे, व्हेरिएबल कोण आहेत, a आणि b. आता a चा जो कॉन्स्टंट आहे, a चा कॉन्स्टंट 3 आहे आणि ह्या a चा कॉन्स्टंट 1 आहे. काहीच नाही म्हणजे 1 आहे. 3 आणि 1 सेम आहेत का, नाहीये. ते आपण सेम करू शकतो, पण आपण आता सध्या तरी जास्त डोकं चालवायचं नाही. आपल्याला काय करायचंय, पुढच्या व्हेरिएबलला चेक करायचं. आता पुढच्या व्हेरिएबलला चेक केलं तर आपल्याला दिसते b चा कॉन्स्टंट 5, परत b चा कॉन्स्टंट 5. म्हणजे हे दोघांचे कॉन्स्टंट तर सेम आहेत, पण त्यांची साइन सेम आहे. साइन सेम असले पाहिजेत का, नाही. ते गायब करायचं म्हणजे त्याचे साइन काय असले पाहिजेत, डिफरंट असले पाहिजेत. तर मग आपण काय म्हणणार, आपण इथं म्हणणार सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. आपण ह्यांच्या दोघांची वजाबाकी करू. वजाबाकी कशी येणार, 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 मायनस a प्लस 5b इज इक्वल टू 22. आता ह्याचं सबस्ट्रॅक्शन करण्याबरोबर जेव्हा आपण सबस्ट्रॅक्ट करतो, तेव्हा आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे, जर इथं मी मायनस चिन्ह दिलं तर मायनस आणि a ला प्लस चिन्ह आहे, विरुद्ध चिन्हांची वजाबाकी, म्हणजे इथं मायनस आला. परत 5b ला प्लस चिन्ह आहे आणि इकडं आपल्याला मायनस करायचं आहे, मायनस विरुद्ध चिन्हांची वजाबाकी इज इक्वल टू 22 ला पण प्लस चिन्ह आहे आणि इकडे मायनस आहे, म्हणजे विरुद्ध चिन्हांची वजाबाकी. म्हणजेच काय, आपल्याला जेव्हा सोडवायचंय, जर आपण सबस्ट्रॅक्शन करत असेल तर आपल्याला जे खालचं इक्वेशन आहे त्या इक्वेशनचे सगळं साइन बदलून टाकायचे, बदलून जातात. जे म्हणजे जर प्लस असेल तर मायनस होतं, मायनस असेल तर प्लस होतं. आता आपण दोघांचं जर सबस्ट्रॅक्शन केलं, आपल्याला कळते 3a मायनस a, 3a मायनस a म्हणजे काय येणार, 2a. आता 5b मायनस 5b. आता जेव्हा आपण घेतो तेव्हा जे आपले बदललेले चिन्ह आहेत ते अप्लाय करायचे. जसं की इथं a ला प्लस होतो, आपण a प्लस प्लस कन्सिडर केलं का, प्लस नाही कन्सिडर केलं. आपण काय कन्सिडर केलं, निगेटिव्ह, जे की बदललेलं चिन्ह आहे, जे की मी लाल रंगात लिहितो, मायनस मायनस मायनस. आता 5b मायनस 5b हे येणार 0, म्हणजे प्लस 0 इज इक्वल टू, आता इज इक्वल टू काय येणार, 26 मायनस 22. 26 मायनस 22 किती येणार, 4. मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं, 26चं. 26 ला चिन्ह काय होतं, प्लस, म्हणजे आपण इथं काय येणार, प्लस. 0 लिहिला काय, नाही लिहिला काय, तरी त्याचा काय फरक पडणार आहे का, काहीच नाही. मग आता फायनल आन्सर काय होणार, 2a इज इक्वल टू 4. 2 इंटू a म्हणजे 2 आणि a मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. म्हणजेच आपल्याला काय पाहिजे, जे व्हेरिएबल ज्याचं आपल्याला उत्तर काढायचंय तो एका साईडला ठेवायचा, बाकी सगळ्या गोष्टी दुसऱ्या साईडला पाठवायच्या. म्हणजेच काय, 2 इथं मल्टिप्लाय होता, तो इकडे जाऊन डिवाइड मध्ये जाणार, म्हणजे 4 डिवाइड बाय 2. बेके बे 2 4. a ची व्हॅल्यू आली 2. आता a ची व्हॅल्यू 2 आली, म्हणजेच ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू 2 आली. तर एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलची आपोआपच मिळते. कशी काय, मग आपण म्हणणार सबस्टिट्यूट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर. आता इथं इक्वेशन नंबर 1 पण ठेवू शकतो आपण, 2 पण ठेवू शकतो. मी म्हणतो इक्वेशन 2 मध्ये आपल्याला जे सोपं वाटतंय ते ठेवू. आता हे मला जरा सोपं वाटलं इक्वेशन पाहिला, तर मग मी त्यात टाकतो. दुसरं इक्वेशन काय होतं, a प्लस 5b इज इक्वल टू 22. दुसरं इक्वेशन होतं a प्लस 5b इज इक्वल टू 22. आता हे सोडवताना a च्या जागी आपण 2 ठेवणार. a च्या जागी मी 2 ठेवला, जो की इथं a होता त्याच्या जागी मी 2 ठेवला, प्लस 5b इज इक्वल टू 22. आता आपल्याला काय करायचंय, जे व्हेरिएबलचं आपल्याला आन्सर काढायचे ते व्हेरिएबल लेफ्ट साईडला ठेवायचं, बाकीचं सगळं राईट साईडला. आता टाकताना आपण स्टेप वाईज जाऊ, जसं की 5b आहे, आपण 5b आहे तसा जागेवर ठेवला. नंतर 2 होता, तो आपण तिकडे जाऊन इक्वल टू साईनच्या राईट हँड साईडला नेला. 2 इथं प्लस होता, तिकडे जाऊन मायनस होणार, म्हणजे 22 मायनस 2. आता 5b इज इक्वल टू किती आलं, 5b इज इक्वल टू 20 आलं. 5b इज इक्वल टू 20 आलं. नंतर आता b आणि 5 आपल्याला b ची व्हॅल्यू काढायची. 5 आणि b एकमेकांना मल्टिप्लाय, b इज इक्वल टू काय आला, 20 डिवाइड बाय 5. 5 तिकडे जाऊन डिवाइड होणार.
डिवाइड झाल्यानंतर 5 चोक 20 म्हणजे बी ची व्हॅल्यू किती आली 4. म्हणजे आपल्याला इथे कळलं ए ची आणि बी ची व्हॅल्यू. आणि जेव्हा ए ची बी ची व्हॅल्यू येते तेव्हा आपलं इक्वेशन सॉल्व्ह होतं. इक्वेशन सॉल्व्ह होतं म्हणजे काय? त्या इक्वेशन मध्ये कोणतंच व्हेरिएबल असं राहिलं नाही ज्याची आपल्याला माहिती म्हणजे ज्याची आपल्याला सोल्युशन माहिती नाही. म्हणजे आपलं फायनल सोल्युशन येणार ए बी इक्वल टू किती येणार 2 अँड 4. हे आपलं फायनल इक्वेशन फायनल आन्सर आलं. आपण जर दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये गेलो, आपण दुसरं एक्झाम्पल सोडवायला घेऊ. आता दुसरं एक्झाम्पल सोडवताना आपल्याला इथं दिसून येईल. हे इक्वेशन नंबर 2 आहे, जे की तुम्हाला सोडवायला दिलं. आता आपली एक नेहमीची पद्धत. आपण काय करणार? पहिल्यांदा इक्वेशन लिहून घेणार. x + 7y = 10. दुसरं काय होतं? 3x - 2y = 7. ह्याला आपण 1 नंबर म्हणणार, दुसऱ्याला आपण 2 नंबर म्हणणार. आता इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, की आपला एक ठरलेला फॉर्मॅट आहे. कोणता फॉर्मॅट आहे? व्हेरिएबल जेवढे असतील इथं, ते इक्वल टू साइनच्या लेफ्ट हँड साइडला पाहिजे आणि जो कॉन्स्टंट आहे, तो राइट हँड साइडला पाहिजे. हा हा जो फॉर्मॅट आहे, तो आपण फॉलो करायचा जेव्हा आपण मेन मेथडनीच म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन जेव्हा सोडवायला घेतो, तेव्हा आपण असाच फॉर्मॅट ठेवायचा आणि ह्याच फॉर्मॅटने करायचं आणि जर इक्वेशन ह्या फॉर्मॅटमध्ये नसेल, तर ह्या फॉर्मॅटमध्ये आणायचं आणि मग सोडवायला घ्यायचं. आता जर इथं पाहिलं अ, लगेच तुम्हाला दिसेल की एक्स आणि एक्स इथं कॉन्स्टंट 1 आहे, इथं 3 आहे. म्हणजे सेम नाहीये. वायला जर पाहिलं तर इथं 7 आहे आणि इथं -2 आहे. म्हणजे कॉन्स्टंटची हे सेम आहेत का? कॉन्स्टंटचे व्हेरिएबलचे कॉन्स्टंट सेम नाहीये. मग नसतील तर काय करायचं? आपण बनवून घेऊ. कसे बनवून घेणार? मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन करून आपण बनवून घेऊ शकतो. एक्स किती राहतं? एक्स प्लस 7y. आता मल्टिप्लिकेशन करायचंय. आता आपण इथं दोन्ही प्रकारे करू शकतो. जसं की इथं 1 दिसतंय. एक्सचा कॉन्स्टंट 1 आहे. तिकडे 3 आहे. म्हणजे वरच्या इक्वेशनला आपण काय करू शकतो? 3 नी मल्टिप्लाय करू शकतो आणि खालच्या इक्वेशनला आपण 1 नी मल्टिप्लाय करू शकतो. किंवा आपण y जर गायब करायचा असेल आपल्याला, तर आपण 7 नी दुसऱ्या इक्वेशनला मल्टिप्लाय करू शकतो आणि आणि -2 ने किंवा 2 ने वरच्या इक्वेशनला मल्टिप्लाय करू शकतो. आता सोपी कुठलं जाईल? आता तुम्हाला वाटेल 3 ने मल्टिप्लाय करायला वरच्याला फर्स्ट इक्वेशनला सोपं जाईल. पण लक्षात घ्यायची गोष्ट आहे, की जर 3 ने आपण मल्टिप्लाय केला, तर आपल्याला साइन सेम येणार आहेत का? साइन डिफरंट येणार आहेत का? साइन डिफरंट नाही आले, तर ते आपोआपच आपल्याला इक्वेशन आपल्याला कॅन्सल आउट करता नाही येणार एक व्हेरिएबल. तर आपण दुसरं जर वायला जर वायला जर आपण इलिमिनेट करायला पाहिलं, तर आपल्याला दिसतंय की दोघांचे चिन्ह वेगळे आहेत. कोणते चिन्ह मी म्हणतोय? जे की इथं तुम्हाला दिसतं ते प्लस आणि मायनस. प्लस आणि मायनस दिसतंय म्हणजेच काय? प्लस मायनस दिसतंय म्हणजे हे इक्वेशन वाय इलिमिनेट करायला आपल्याला सोपं जाईल. कारण की फक्त ॲडिशन करायचे. आणि आपल्याला जर असं सबट्रॅक्शन करून केलं, तर सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला इक्वेशन नंबर 2 चे सायन्स आपल्याला चेंज करावे लागतील. तर मग आपण काय करू? पहिल्यांदा करू लेट मल्टिप्लाय लेट मल्टिप्लाय इक्वेशन 1. इक्वेशन 1 ला कितीने मल्टिप्लाय करायचंय? 2 नी. आपल्याला y एलिमिनेट करायचं म्हणजे इक्वेशन 1 ला 2 नी मल्टिप्लाय करू अँड इक्वेशन 2 बाय 2 अँड इक्वेशन 2 बाय 7. 2 ला आपण 7 नी मल्टिप्लाय करणार. खालच्याला वरच्या कॉन्स्टंटनी आणि वरच्याला खालच्या कॉन्स्टंटनी. आता आपल्याला मल्टिप्लाय केल्यानंतर कसं दिसेल पाहू आपण. इक्वेशन आपलं असं दिसणार आहे. 2 इंटू 2 इंटू एक्स प्लस 7y इक्वल टू 10 आणि खाली काय येणार 7 इंटू 3x मायनस 2y इक्वल टू 7. आता इथं मल्टिप्लाय करताना एवढंच ध्यानात ठेवायचं, की तुम्ही मल्टिप्लाय करताना फक्त व्हेरिएबलला नाही मल्टिप्लाय करायचं. सगळ्या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. पूर्ण इक्वेशन कोणतं आहे? इक्वल टू 10 आणि इक्वल टू 7 हा पण एक इक्वेशनचाच पार्ट आहे. त्यामुळं पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. आता 2 इंटू एक्स 2x प्लस 7 इंटू 2 7 दुने 14y इज इक्वल टू 10 दुने 20 हे आपलं आलं. दुसरं जर 7 त्रिक 21x मायनस 7 दुने 14y साइन आहे तसंच ठेवलं मी मायनसचं मायनसच ठेवलं.
आणि 7 7 49. आता हे दोन इक्वेशन जर आपण पाहिले, मल्टिप्लाय केल्यानंतर जे आले होते, त्याला आपण इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 जर म्हणलं. आता हे इक्वेशन आपल्याला सोडवता येईल. हे इक्वेशन आणि इक्वेशन 3, 4 आणि 1, 2 याच्यात काहीच बदल नाही. आता तुम्ही म्हणताल बदल तर दिसतोय आपल्याला. बदल नाही दिसत आहे. आपण ते त्याच्या दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये त्याचं दुसरं रूप आणलं. पण ते इक्वेशन तर सेम आहे. त्याची जर आपण लाईन काढली, तर ह्या दोघांची लाईन एकमेकांवर ओव्हरलॅप होणार म्हणजे ती सेम लाईन असणार आहे. आता जर इथं पाहिलं आपण, की प्लस मायनस दिसते, आपल्याला फक्त ॲडिशन करायची गरज आहे. आपल्याला चिन्ह तर बदली करावं लागणार नाही. जर चिन्ह बदली करायची असती, तर आपण निगेटिव्ह केलं असतं आणि चिन्ह बदली करून आपण आपलं इक्वेशन सोडवलं असतं. तर 2 अधिक 21 म्हणजे काय होणार? 23x. मग नंतर इथं -14 + 14 ते कॅन्सल होणार. म्हणजेच इज इक्वल टू 0. म्हणजेच काय होणार? 20 अधिक 49 9 69. x इज इक्वल टू 69/23. आता इथं जर पाहिलं आपण 23 त्रिक 23 त्रिक 3 त्रिक 9 3 दुणे 6 म्हणजे आपलं बरोबर आहे. 23 त्रिक येते 69. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 3. x ची व्हॅल्यू आली 3. आता x आणि 23 एकमेकांना मल्टिप्लिकेशन होते ते या साइडला येऊन डिव्हिजनमध्ये झालं. आता आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला y ची व्हॅल्यू कशी काढणार? सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1 किंवा 2 काय पण म्हणा. आम्ही 1 म्हणतो. 1 मध्ये काय आहे? x + 7y इज इक्वल टू 10. x + 7y इज इक्वल टू 10 आहे. आता x ची व्हॅल्यू किती ती 3 अधिक 7y आहे तसं इज इक्वल टू 10. आता आपल्याला काय ठरलंय, ज्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला व्हेरिएबल काय इथं y. y ची व्हॅल्यू काढायची म्हणजे y आपल्याला लेफ्ट साइडला पाहिजे. म्हणजे आपण 7y आहे त्या जागेवर ठेवू आणि 3 होता तो त्याला आपण उचलून पलीकडच्या साइडला म्हणजे इक्वल टू साइनच्या पलीकडे देऊ. म्हणजे 10 आहे तसाच होता. 3 इथं प्लस होता तिकडे जाऊन मायनस होणार. -3. 7y इज इक्वल टू 7. आता इथं 10 - 3 7 आलं. मोठ्या संख्येत चिन्ह कोणतं आहे? 10चं चिन्ह. 10चं चिन्ह प्लस होतं म्हणून आपण प्लसचं चिन्ह दिलं. y इज इक्वल टू आता y आणि 7 मध्ये मल्टिप्लिकेशन होतं. तिकडे जाऊन तो डिव्हिजनमध्ये जाणार. 7 एके 7. y इज इक्वल टू 1. म्हणजे x इज इक्वल टू 3 आणि y इज इक्वल टू 1 हे आपलं फायनल आन्सर आलं. आपण फायनल आन्सर असं लिहिणार xy इक्वल टू एक्सचं एक्सची व्हॅल्यू होती 3 अँड वायची व्हॅल्यू 1. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल, की आपण सबस्टिट्यूट करताना नेहमी 1 किंवा 2 ह्याच इक्वेशनमध्ये करू शकतो का? तर तसं नाही. आपले हे मी सांगितलं तसंच 3 आणि 4 हे 2 इक्वेशन पण सेमच आहेत. पण आपण ह्याच्यात पुट केलं तर ही इक्वेशन जरा कॉम्प्लिकेटेड दिसतात ते. दिसायला कॉम्प्लिकेटेड आहेत, पण ते कॉम्प्लिकेटेड आहेत का? अजिबात नाही. कॉम्प्लिकेटेड नाही आहेत, पण तुम्ही देताना 1 आणि 2 मध्ये द्या कारण की ते सगळ्यात स्मॉलेस्ट फॉर्मॅट तर हाच आहे. त्यामुळं जर तिसऱ्या आणि चौथ्या इक्वेशनमध्ये टाकणं टाळा. मी असं का म्हणतोय? कारण की जर त्यात टाकलं तर तुम्ही तुमच्यासाठीच तुमचे कॅल्क्युलेशन्सचे कॉम्प्लिकेशन्स वाढवून घेताल आणि कॉम्प्लिकेशन्स वाढल्यानंतर तुमच्या नक्कीच चुका होतील आणि जेवढं कॉम्प्लिकेटेड न करता आपल्याला करता येईल तेवढंच तुमच्या पण फायद्याचं आहे. आपण जर थर्ड एक्झाम्पल पाहिलं, आपण आपली मेथड चालू ठेवू 2x - 3y इज इक्वल टू 9. हां, ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. दुसरं काय होतं 2x + y इज इक्वल टू 13. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणलं. आता आपली पहिल्यांदा आपण चेक काय करायचंय व्हेरिएबलचे कॉन्स्टंट कोणते इथं दिसतंय. एक्सचा कॉन्स्टंट 2 आहे, ह्याचा पण कॉन्स्टंट 2 आहे. म्हणजे आपण एक्स एलिमिनेट करू शकतो का? ॲब्सोल्युटली करू शकतो. पण आपल्याला एक लक्षात घ्यायचंय परत एकदा, की 2xचं साइन पण प्लस आहे, खालच्या 2xचं पण साइन प्लस आहे. जर साइन प्लस प्लस असेल, तर आपण आपण काय करणार? आपण करणार त्याची वजाबाकी. वजाबाकी केल्यानंतर काय होणार? दुसरं जे खालचं इक्वेशन होतं, त्याचे सगळे चिन्ह बदलणार. तर मग आपण एक स्टेप लिहू पहिल्यांदा. आपण काय करणार? लेट सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. लिहिताना असंच लिहायचं सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. पहिल्यातनं दुसरं वजा करतोय आपण. मग असं लिहायचं. लिहिताना असंच लिहितात. तर जास्त काही डोकं चालवू नका. 2x - 3y इज इक्वल टू 9. नंतर 2x + y इज इक्वल टू 13. आपण काय करतोय? निगेटिव्ह करतोय. म्हणजेच काय आपण वजाबाकी केली. 2xला पहिल्यांदा चिन्ह प्लस होतं, त्याचा वजा झाला. yला प्लस होतं, मायनस झालं. 13ला प्लस होतं, मायनस झालं. आणि आपलं फायनल आन्सर काय येणार आहे? जर आपण वजाबाकी केली 2x - 2x इथं 0 येणार आहे. मी तो लिहितच नाही. नंतर -3y - y. आपल्याला लक्षात आलं पाहिजे, की आपल्या yचं चिन्ह बदललंय. प्लसच्या ऐवजी मायनस झाले.
-3y -y म्हणजे काय येणार -4y इज इक्वल टू 9 - 13 9 म्हणजेच किती येणार 4. पण मोठ्या संख्येत चिन्ह मोठी संख्या कोणती आहे 13. तुम्ही म्हणता 13 ला तर प्लस चिन्ह आहे. नाही 13 ला प्लस चिन्ह होतं. आपलं नवीन चिन्ह काय आलं मायनस म्हणजे मायनस आलं. म्हणजेच काय येणार y इज इक्वल टू -4 डिवाइडेड बाय -4 म्हणजेच काय होणार 1 y इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू 1. आता y ची व्हॅल्यू आली तर आपण काय करू शकतो सबस्टिट्यूट y इक्वल टू 1 इन इक्वेशन आपण पाहू कोणतं इक्वेशन सोपं वाटतंय दुसरं इक्वेशन इन इक्वेशन 2 आता सोपं नको आपण जरा अवघडच जाऊ इक्वेशन 1च घेऊ आपण 2x - 3y इज इक्वल टू 9 2x - 3y इक्वल टू 9 आता इथं जर पाहिलं आपण y ची व्हॅल्यू 1 ठेवली म्हणजे 2x - 3 इंटू 1 इज इक्वल टू 9 म्हणजे 2x - 3 इज इक्वल टू 9 आपल्याला आन्सर कोणाचं काढायचं आहे व्हेरिएबल कोणता x आता इथं एक्सच व्हेरिएबल आहे फक्त म्हणजे आपण एक्स आपण काय ठेवणार लेफ्ट साईडला इक्वल टू साइनच्या लेफ्ट साईडला आपण 2x म्हणजे आहे तोच लिहिला -3 आपण तिकडे जाऊन पलीकडे गेला तर तो काय येणार +3 होणार 9 + 3 9 + 3 9 + 3 12 आणि इथं राहणार 2x x इज इक्वल टू 12 डिवाइड बाय 2 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 6 x ची व्हॅल्यू आली 6 आपलं फायनल आन्सर काय होणार x y x y आणि त्याची व्हॅल्यू किती आली x ची व्हॅल्यू 6 y ची व्हॅल्यू किती आली y ची व्हॅल्यू आली 1 हे आपलं फायनल आन्सर झालं आपण जर पुढचं एक्झाम्पल कडे गेलो एक्झाम्पल नंबर 4 मध्ये आपल्याला एक्झाम्पल नंबर 4 हे एक्झाम्पल नंबर 4 आहे आणि एक्झाम्पल नंबर 4 मध्ये आपण परत आपली आहे तीच पद्धत 5m - 3n इज इक्वल टू 19 आपल्या फॉर्मॅटमध्ये आहे म्हणजे आपण काय बदल करण्याची गरज नाही नंतर m - 6n इज इक्वल टू -7 आपल्याला इथे लगेच दिसून येईल m आणि n हे दोन व्हेरिएबल आहे पहिली गोष्ट काय करणार आपण पहिली गोष्ट करणार की आपले दोन व्हेरिएबल सेम आहेत का व्हेरिएबलचे कॉन्स्टंट सेम आहेत का आता जर आपण इथं पाहिलं एमचा कॉन्स्टंट 5 आहे ह्या एमचा कॉन्स्टंट 1 आहे म्हणजेच कॉन्स्टंट सेम नाही इथं पण व्हेरिएबलचा कॉन्स्टंट 3 आहे आणि खालच्या व्हेरिएबलचा कॉन्स्टंट 6 आहे म्हणजे 3 आणि 6 आता हे एका पाड्यात असल्यामुळे आपण फक्त वरच्या इक्वेशनलाच 2 ने मल्टिप्लाय केलं तरी चालेल आता इथं दोन्ही पद्धतीने आपण सोडवू शकतो एक्झाम्पल जरी आपण आता तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला काय करायचंय इलिमिनेट करायचंय कसं करणार पहिल्यांदा तर कॉन्स्टंट सेम आणणार कॉन्स्टंट सेम कसा येणार आता जर एमचा कॉन्स्टंट 5 असता आता एमचा कॉन्स्टंट 5 यायला आपल्याला होल इक्वेशनला मल्टिप्लाय कितीने करायला लागेल 5 ने मल्टिप्लाय करायला लागेल तर मग येईल किंवा आपण असं म्हणू शकतो की इथं -6 आहे 3 आहे म्हणजे वरच्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 3 चा 6 होईल म्हणजेच इथं जरी आपण वरच्या इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 2 केलं तरी आपल्याला हे मिळून जाईल तर आपण आता मी ह्या अवघडातली मेथड आहे ना तीच सोडवतो की वरच्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपण इलिमिनेट करू शकतो आपला मेन गोल असला पाहिजे की कोणतंही एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचं आणि इलिमिनेट कसं करायचं जर इलिमिनेट होत नसेल तर आपण पहिल्यांदा काय करणार मल्टिप्लिकेशन करणार मल्टिप्लिकेशन तुम्ही जर होतच नसेल तर खालच्या कॉन्स्टंटने वरच्या इक्वेशनला आणि वरच्या कॉन्स्टंटने खालच्या इक्वेशनला असं मल्टिप्लाय करून तर येणारच आहे आणि जर होत असेल तर मग कसं पण म्हणजे जर एकाच पाड्यात असेल जसं की आपल्याला इथं दिसते 3 आणि 6 हे एकाच पाड्यात आहे म्हणजेच काय आपण वरच्याला फक्त 2 ने मल्टिप्लाय केलं तरी 6 होईल म्हणजे 6 झाला आपला संपला विषय तर मग मी तसंच करतो मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2 आता 2 ने मल्टिप्लाय केलं काय होणार आहे 2 इंटू 5m - 3n इज इक्वल टू 19 आता इथं आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे होल इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं 5 इंटू 2 10 -3 इंटू 2 -6n इज इक्वल टू 19 इंटू 2 दॅट इज 38 आता हे इक्वेशन जे आलं आपण त्याला इक्वेशन नंबर 3 म्हणू आणि आपण इक्वेशन 2 ला काहीच फरक नाही बदल नाही केला तर आपण इक्वेशन 2 आहेच घेतलं इज इक्वल टू -7 इक्वेशन नंबर 2 आहे आता 3 म्हणजेच काय आहे 3 हा अपग्रेडेड फॉर्म आहे इक्वेशन नंबर 1 चा तर टेन्शन घ्यायची काही गरज नाही आता जर हे दोन इक्वेशन आपण सोडवले
तर आपल्याला इथं दिसतंय की कॉन्स्टंट तर एन ह्या व्हेरिएबलचा कॉन्स्टंट सेम आहे. कॉन्स्टंट सेम आहे, पण साइन पण सेम आहे. आपल्याला साइन सेम आहे का? सेम पाहिजे का? सेम आपल्याला नकोय. मग आपण काय करणार? सबट्रॅक्शन करणार. सबट्रॅक्शन केलं तर एमचं साइन प्लस होतं, इथं मायनस झालं. 6 एनचं साइन मायनस होतं. मायनसचं होणार प्लस. जे चिन्ह आहे त्याचं उलटं होणार. इथं 7चं चिन्ह म्हणजे साइन मायनस होतं, ते आपण प्लस केलं. आता फायनल आन्सर काय येणार आपल्याला? 10m मायनस एम. आता नवीन साइन एमला काय आहे? मायनस. 10 मायनस एम म्हणजे काय येणार? 9m. मायनस. मायनस किंवा प्लस इथं 0 येणार आहे. 6n प्लस हा 6n प्लस झालाय. खालचा जो 6n आहे तो प्लस झालाय. वरचा मायनस आहे. प्लस मायनस 0. आता 38 अधिक 7. 38 अधिक 7 किती येतात? 45. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठ्या संख्येचं चिन्ह तर प्लसच आहे. दोन्ही प्लस आहेत. आता इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट एवढीच आहे. इथं बऱ्याच वेळा -7च कन्सिडर करतात लोकं आणि -7 आपल्याला कन्सिडर करायचं नाहीये आता. का करायचं नाहीये? कारण की इथं 7चं चिन्ह मायनस होतं, ते प्लस झाले. प्लस झाल्यानंतर आपण प्लस कन्सिडर करायचं, जे की नवीन चिन्ह आहे. 38 प्लस 7. आता 38 मायनस 7 केलं असतं, तर इक्वेशन चुकलं असतं. आता एम आणि 9 मल्टिप्लायमध्ये होते. म्हणजेच 45/9 होणार. 45/9 केलं की त्यांना 9×5 = 45. एम इज इक्वल टू 5 आलं. एम इज इक्वल टू 5 आलं. आपल्याला पुढचं माहिती आहे. आपण काय म्हणणार? सबस्टिट्यूट एम इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1 किंवा 2. आपण अवघडातलं इक्वेशन घेऊ. तुम्ही सोप्यातलं घ्यायचंय. आपण अवघडातलं घेऊ, वरचंच घेऊ. इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 काय होतं? 5m मायनस 3n. 5m मायनस 3n. 3n इज इक्वल टू 9. इज इक्वल टू 9. एम आय राईट? इज इक्वल टू 19. इज इक्वल टू 19. आता एमची व्हॅल्यू 5 होती. म्हणजे 5 आहे तसंच. एमची व्हॅल्यू किती होती? 5. 5 × 5 मायनस 3n इज इक्वल टू 19. 5 × 5 25 मायनस 3n इज इक्वल टू 19. मायनस 3n आपल्याला काय पाहिजे? व्हेरिएबलची काढायचं, ते लेफ्ट साइडला ठेवू. लेफ्ट साइडला व्हेरिएबल कोणतं होतं? -3n होतं. आता इथं घेताना आपण बरेच जण असं करतील, +3n ठेवतील, निस्तात 3n ठेवतील. निस्तात 3n ठेवून चालणार नाही. 3nचे जे ओरिजिनल साइन आहे, 3nचं ओरिजिनल साइन काय आहे? तर आपल्याला दिसतंय मायनस आहे, मग मायनस साइन घेतलं पाहिजे. तसंच 19, 25 तो प्लस होता, तिकडे जाऊन -1, -25. -25 केल्यानंतर इथे येणार 6. 6 आलं, पण मोठ्या संख्येत चिन्ह 25चं चिन्ह काय होतं? मायनस. म्हणजे 6चं पण मायनस. -3n इज इक्वल टू -6. मग फायनल आन्सर n इज इक्वल टू -6/-3. मायनस मायनस कॅन्सल होणार. मग 3 दुने 6. म्हणजे फायनल जे आन्सर आलं आपलं ते किती येणार? n इज इक्वल टू 2. आपलं फायनल आन्सर आलं m आणि n. m इज इक्वल टू 5 आणि n इज इक्वल टू 2. हे आपलं फायनल आन्सर आलं. तसंच जर आपण पुढचं इक्वेशन सोडवायला घेतलं, इक्वेशन नंबर 5. इक्वेशन नंबर 5. इक्वेशन नंबर 5 मला वाटतंय की हे इक्वेशन तुम्ही तुमच्या घरी सोडवू शकता. पण तरी पण आपण पटापट सोडवू. इक्वेशन लिहून घेतलं आपण 5x + 2y इज इक्वल टू -3. आता इथं कॉन्स्टंटचं जे चिन्ह आहे तेच ठेवलं. ह्याला आपण 1 नंबर म्हणलं. तसंच दुसरं काय होतं? x + 5y इज इक्वल टू 4. ह्याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणलं. आता जर आपण पाहिलं की ह्या दोघांमध्ये कोणतं कॉन्स्टंट सेम आहे? कोणतं कॉन्स्टंट सेम आहे? बऱ्याच जणांना असा गैरसमज होईल की एक्सचा कॉन्स्टंट इथं 5 आहे, वायचा कॉन्स्टंट पण 5 आहे. म्हणजे हे इलिमिनेट होईल. पण आपण कॉन्स्टंट चेक करताना ज्या त्या व्हेरिएबलचाच चेक करतो. म्हणजे एक्सला एक्सचाच कॉन्स्टंट चेक करतो, वायला वायचं करतो. म्हणजे 5x आणि इथं x म्हणजे ह्याचा तर सेम नाही. आणि इथं 2 आणि इथं 5. आता आपण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की जर आपण खालच्या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय केलं, होल इक्वेशनला, तर आपल्याला 5x आपोआप मिळून जाईल आणि 1 ने मल्टिप्लाय वरती केलं तरी काही फरक पडणार नाही. मग आपण काय करू? आपण तोच करू. इक्वेशन लेट मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 बाय 5. 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 5 × x + 5y इज इक्वल टू 4. किती येणार? 5x + 25y आणि 4×5 इज इक्वल टू 20. हे आपलं इक्वेशन आलं. हे इक्वेशन नंबर आलं. आपण याला 3 म्हणलं आणि आपण एक इक्वेशन मध्ये काय बदल केला नव्हता ते इक्वेशन आपण आहे तसं लिहू. 5x + 2y इज इक्वल टू -3. आता इथे तुमच्या लक्षात येईल की हे इक्वेशन मध्ये मी काय केलं की
वरचं इक्वेशन खाली लिहिलं, खालचं इक्वेशन वरती लिहिलं. ह्याने काय फरक पडणार आहे का? काहीच फरक पडणार नाही. आता तुम्हाला दिसेलच. ॲन्सर तर सेम येणार आहे. आता इथं मला दिसते की 5x आहे. दोघांचं सेम चिन्ह आहे. चिन्ह बदलायची गरज आहे. चिन्ह बदलायची गरज असेल तर आपण काय करणार? सबट्रॅक्शन करणार. सबट्रॅक्शन केलं. -5x आता 5x होतं. त्याचं चिन्ह पहिल्यांदा प्लस होतं ते मायनस झालं. 2y चिन्ह प्लस होतं ते मायनस झालं. -3चं चिन्ह मायनस होतं ते काय होणार? ते मात्र प्लस होणार. आता ते प्लस झालं. 5x - 5x 0. 25 - 2y मायनस घ्यायचंय. -2y 23y. आता इथं 20 होतं प्लस इथं -3 नाहीये. आता इथं +3 आहे कारण की नवीन चिन्ह त्याचं प्लस आहे. 20 + 3 23 म्हणजेच y इज इक्वल टू किती येणार? 23/23 म्हणजे y इज इक्वल टू आलं y इक्वल टू 1. आता y इक्वल टू 1 आल्यानंतर आपण सबस्टिट्यूट करणार. सबस्टिट्यूट y इक्वल टू 1 इन इक्वेशन. आता आपण सोप्यातलं इक्वेशन कोणतं होतं? सोप्यातलं इक्वेशन दुसरं म्हणजे इक्वेशन 2 मध्ये घेऊ. 2 इक्वेशन काय होतं? x + 5y इज इक्वल टू 4. x + 5y इज इक्वल टू 4. आपण फक्त काय आपल्याला y ची व्हॅल्यू आली म्हणजे y ची व्हॅल्यू मध्ये बदल करणार. म्हणजे काय करणार? x + 5 × 1 इज इक्वल टू 4 म्हणजे x + 5 इज इक्वल टू 4. आपल्याला काय सांगितलंय? व्हेरिएबल लेफ्ट हँड साइडला ठेवायचं, जेचं उत्तर काढायचं. लेफ्ट हँड साइडला ठेवलं इक्वलच्या. आता 5x जो होता तो इथे प्लस होता, तो तिकडे जाऊन काय होणार? निगेटिव्ह होणार. म्हणजे 4 - 5 x ची व्हॅल्यू आली 1. आता बऱ्याच जणांना वाटेल हे बरोबर आहे. नाही, कारण की 1 ची व्हॅल्यू जरी आली इथं तरी त्याचं चिन्ह चुकलेलं आहे. चिन्ह कोणतं आहे? मायनस प्लस मायनस होणार. पण मायनस झाल्यानंतर मोठ्या संख्येत चिन्ह 5चं चिन्ह येणार याला चिन्ह येणार मायनस. म्हणजे x ची व्हॅल्यू -1. आपलं फायनल आन्सर आलं xy इज इक्वल टू -1 and 1. -1 and 1. आपण जर पुढच्या एक्झाम्पलला पाहिलं तर आपलं 6वं आता 6वं जे एक्झाम्पल आहे ते आपल्या फॉर्मॅटमध्ये नाही. मी आता हे सोडून घेतो की 6व्या एक्झाम्पलला जर आपण कॉपी केलं. एक्झाम्पल नंबर 6. आता आपल्याला इथं दिसून येईल की एक्झाम्पल नंबर 6 जे आहे 1/3x + y इक्वल टू 10/3 आणि 2x + 1/4y इक्वल टू 11/4. आणि हे जे 2 इक्वेशन आहेत ते आपल्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसतात आहे का? नाही दिसत. आता जर आपल्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसत नसतील तर आपण ते आपल्या फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदा बदल करून घेऊ. आता पहिला आपण फॉर्मॅटमध्ये कसं बदल करून घेणार? ते इक्वेशन सॉल्व्ह करत जायचं. कसं सॉल्व्ह करणार? आता x 1/3x म्हणजे x/3 आपण हे लिहू शकतो 1/3 म्हणजे 1 × x होणार 1 × x आणि 3 ला मल्टिप्लाय काय नाही म्हणजे 3 प्लस y इक्वल टू 10/3. आता हे आपण सोडवणार कसं? आता इथं आपल्याला कळतंय x/3 आहे, y/ काहीच नाही म्हणजे y/1 आहे. आपल्याला इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरच आपल्याला हे सुटेल. कसं सुटणार? म्हणजे इथं होणार x + 3y/3 इज इक्वल टू 10/3. 3 तिकडे जाऊन मल्टिप्लाय इथं होता. डिव्हाइड होता तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार. मल्टिप्लाय होणार म्हणजे काय होणार? x + 3y इज इक्वल टू 10 × 3/3 म्हणजे 3 कॅन्सल होणार राहणार 10. म्हणजे आपलं इक्वेशन काय आलं पहिलं x + 3y इक्वल टू 10 हे आपलं इक्वेशन नंबर 1 आलं. तसंच आपण जर इक्वेशन नंबर 2 सोडवलं तर इक्वेशन नंबर 2 मी ह्या साईडला सोडवतो. इक्वेशन नंबर 2 काय होतं? 2x + 1/4y म्हणजेच काय येणार? y/4 इज इक्वल टू 11/4. आता इथं आपल्याला परत आपल्याला दिसते की क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार म्हणजेच काय येणार? 8x + y/4 इक्वल टू 11/4 आता इथे काय ते 4 ला 4 कॅन्सल होईल. 4 इथं डिवाइड आहे तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार आणि कॅन्सल होणार. म्हणजेच काय होणार? 8x + y इज इक्वल टू 11 हे नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन जर 2 पाहिलं आपण 8x + y इक्वल टू 11 हे इक्वेशन नंबर 2. आता जर 2 इक्वेशन मध्ये पाहिलं तर आपल्याला दिसतंय की जो फर्स्ट इक्वेशन आहे, फर्स्ट इक्वेशन मध्ये x चा जो कॉन्स्टंट आहे तो 1 आहे आणि इथला x चा कॉन्स्टंट 8 आहे. म्हणजे सेम नाहीये. म्हणजेच 3y म्हणजेच 3 आणि 1 इथं पण सेम नाही. आता सोपं कोणतं जाईल? आता बऱ्याच जणांना वाटेल की खालच्या इक्वेशनला वरच्या इक्वेशनला 8 ने मल्टिप्लाय केलं तरी चालेल किंवा 8 ने मल्टिप्लाय करत बसण्यापेक्षा इथं पण 3 आहे, खाली पण 1 होता. म्हणजे इथं 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर खालच्या इक्वेशनला तर आपल्याला आणखी सोपं जाईल कारण की 3 ने मल्टिप्लाय करायला सोपं जाईल. कॉम्प्लिकेशन्स कमी होतील. तर मी काय करतो मल्टिप्लाइंग इक्वेशन
मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 2 बाय 3 3 ने मल्टिप्लाय केलं तर आपलं काय येणार आहे 8 त्रिक 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. आपल्याला दुसरं इक्वेशन काय होतं x प्लस 3y इज इक्वल टू 10. x प्लस 3y इज इक्वल टू 10. x प्लस 3y इक्वल टू 10. आपल्याला दिसते इथं कॉन्स्टंट तर सेम आले y चे पण साइन सेम आहेत. साइन सेम पाहिजेत का आपल्याला साइन सेम नकोय. साइन सेम नसेल तरच आपण त्याला कॅन्सल आउट करू शकतो. एक्सचं चिन्ह प्लस होतं मायनस झालं. 3चं चिन्ह प्लस होतं मायनस झालं. 10चं चिन्ह प्लस होतं मायनस झालं. फायनल आन्सर काय आलं 20x मायनस एक्स 24x मायनस एक्स किती होणार 23x. 23x मोठ्या संख्येचं चिन्ह 24 ला साइन काय प्लसची मग नंतर 3y ते तर 0 होणार आणि 33 मायनस 10 म्हणजे 23 आणि मोठ्या संख्येत चिन्ह 33. आता 23x x इज इक्वल टू 23 बाय 23 x इज इक्वल टू आलं 1. आता x इज इक्वल टू 1 आलं सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1 म्हणू आपण. 1 इक्वेशन काय होतं x प्लस 3y इज इक्वल टू 10. x प्लस 3y इक्वल टू 10. आता इथे x ची व्हॅल्यू 1 ठेवली 1 प्लस 3y इज इक्वल टू 10. मग फायनल किती येणार 3y आपल्याला व्हेरिएबल आहे ज्याचं उत्तर काढायचं ते लेफ्ट साईडला ठेवायचं बाकीचं सगळं मटेरियल पलीकडच्या साईडला टाकायचं म्हणजे 1 तिकडे प्लस होतं तिकडे जाऊन मायनस होणार 10 मायनस 1 इज इक्वल टू 9. 3y इज इक्वल टू 9. y इज इक्वल टू 9 डिवाइड बाय 3 म्हणजेच 3 3 9 म्हणजेच काय होणार फायनल आन्सर आलं yचं y इज इक्वल टू 3. आता आपल्याला जे आन्सर आलं तेच x आणि y. xचं आन्सर आलं 1 आणि yचं आन्सर आलं 3. आता हे जर तुम्हाला कळलं असेल तर जे फायनल दोन गणित आहेत जी की बऱ्याच जणांना खूपच अवघड वाटतात पण ती हे अवघड नाहीयेत. कसं काय ते मी तुम्हाला लगेच सांगतो. ह्या इक्वेशनमध्ये हे असे जे इक्वेशन्स असतात त्याच्यात ट्रिक वापरायची असते. मी 7 गणितं सोडवतोय. फायनल जे गणित आहे ते तुम्ही घरी बसल्या तुमच्या पद्धतीने सोडवू शकता. आता हे सायमल्टेनियस इक्वेशन आहे. 2 व्हेरिएबल सायमल्टेनियस इक्वेशन आहे ते तर आपल्याला समजलं. आपण जर इक्वेशन लिहून घेतले 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 आणि 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. आता जर आपण वरच्या इक्वेशनला 101 ने मल्टिप्लाय करत बसलो आणि खालच्या इक्वेशनला 99 ने मल्टिप्लाय करत बसलो तर हे अवघडात जाणार आणि अवघडात जाऊन तुमचे 2-3 पानं खर्च होऊन सुद्धा तुम्हाला आन्सर बरोबर आहे का नाही याची गॅरंटी राहणार नाही. मी तुम्हाला गॅरंटी म्हणजे लिहून देऊ शकतो की तुमच्या चुका होणार त्यात. पण आपल्याला एक छोटी ट्रिक पाहिजे. हितला जो एक्सचा कॉन्स्टंट आहे तो 99 आहे तोच हितला वायचा कॉन्स्टंट आहे आणि वायचा कॉन्स्टंट जो इथं 101 आहे तोच इथं एक्सचा कॉन्स्टंट आहे. म्हणजेच काय कॉन्स्टंट फक्त त्यांनी काय केलं स्वाईप केलं रिप्लेस केलं तिकडचं इकडं. जर असं असेल म्हणजे ही स्पेशल कंडिशन आहे. जर असं असेल तरच आपण असं म्हणू शकतो की हे इक्वेशन वेगळ्या पद्धतीने सोडवायचं. कसं सोडवायचं आपली काही जास्त पद्धत वेगळी नसणार आहे. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 आणि 2 म्हणलं. पहिल्यांदा काय करणार ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2. ऍडिंग इक्वेशन केलं तर 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 आणि परत काय येणार 101x प्लस 99y इक्वल टू 501. आता ह्या दोघांचे आपल्याला काय सांगितले पहिल्यांदा ऍडिशन करायचे. ऍडिशन केल्यानंतर आपल्याला एक इक्वेशन भेटतं आणि एकदा सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन केल्यानंतर एक इक्वेशन भेटतं आणि जे येणारे 2 इक्वेशन आहेत ते आपण सॉल्व्ह करायचे मग आपल्याला सोपं जातं. 99 म्हणजे तिथे काय येणार 200x प्लस 90 म्हणजे 200y इज इक्वल टू 499 प्लस म्हणजेच 1000 होईल. येस 1000 इज इक्वल टू 1000 म्हणजेच काय इथं आपण 200 कॉमन काढू शकतो. 200 कॉमन काढला 200 इंटू एक्स होतं खाली काय राहणार एक्स राहणार इकडे पण काय येणार एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1000. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1000 आलं. नंतर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1000. आता जो डिवाइड आहे 200 अख्ख्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय आता म्हणजे तो तिकडे आपण डिवाइड करू शकतो. डिवाइड केल्यानंतर आपल्याला उत्तर येणार 5. उत्तर आलं 5. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. इतकं सोपं इक्वेशन झालं आपल्याला. तसंच आपण जर सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 2 बाय 1
2/1 असं लिहिलं. आता आपण सबट्रॅक्शन करायचं आहे. 99x काय होतं? 99x प्लस 101y इज इक्वल टू 99x 101y इज इक्वल टू 499. 499. तसंच 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. इज इक्वल टू 501. आता आपल्याला काय करायचंय? सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन करायचं म्हणजे काय? खालच्या सगळ्यांची चिन्ह बदलायची. जे की इथं 101ला प्लस होतं ते इथं मायनस होणार. 99ला प्लस मायनस होणार. 501ला प्लस इथं मायनस होणार. आता मायनस झाल्यानंतर आपल्याला नवीन चिन्ह लक्षात ठेवायचं. 99x मायनस 101x म्हणजेच काय होणार? -2x. -2x कसं काय? आपण मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजेच 101चं चिन्ह जे की 2 मायनस आहे म्हणून आपण मायनस दिलं. -2x केलं. मायनस इथं पण काय येणार? मायनसच्या इथं येणार प्लस कारण की 101 वरती आहे. आता मोठ्या संख्येत चिन्ह प्लस, प्लस 2y प्लस येणार 2y इज इक्वल टू आता 501 मधनं 499 मायनस केलं तर आपल्याला येणार -2. आता हे आलं. आता आपण इथनं 2 जर कॉमन काढलं तर खाली काय येणार? -x प्लस y इज इक्वल टू -2. म्हणजेच काय येणार? -x प्लस y इज इक्वल टू -2 डिवाइड बाय 2 म्हणजेच इथे येणार -x प्लस y इज इक्वल टू -1. आता आपल्याला एक्सला निगेटिव्ह ठेवायचं असेल तरी ठेवू शकतो किंवा आपण त्याचं चिन्ह बदलायचं असेल तर सगळ्यांचे चिन्ह बदलू शकतो. बदलले तर सगळ्यांचे चिन्ह बदलायचे, नाहीतर कुणाचेच नाही बदलायचे. आपण काय करणार? एक्सचं चिन्ह बदललं. एक्सचं चिन्ह प्लसचं मायनस केलं. वायचं चिन्ह वायचं प्लसचं मायनस केलं. मायनसचं प्लस केलं. इज इक्वल टू 1. हे इक्वेशन नंबर 4 आलं. आता जर इक्वेशन नंबर आपण जर लेट्स सॉल्व इक्वेशन नंबर 3 अँड 4. आता 3 आणि 4 जर आपण सोडवायला घेतले, तिसरं काय होतं? x प्लस वाय इज इक्वल टू 5. x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 1. आता हे जर सोडवलं आपल्याला लगेच कळते ह्या दोघांची जर ऍडिशन केली तर y एलिमिनेट होईल. म्हणजेच 2x इज इक्वल टू 5 आणि 1 6. x इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू 3. आता सबस्टिट्यूट केला आपण. सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3. हा इक्वेशन 3 आहे आणि हे इक्वेशन 4 आहे. 3 मध्ये जर सबस्टिट्यूट केला x इज इक्वल टू 3 तर काय येणार? 3 प्लस y इज इक्वल टू 5 आणि y इज इक्वल टू येणार y इज इक्वल टू 5 मायनस 3 y इज इक्वल टू 2. म्हणजेच आपल्याला फायनल आन्सर येणार x इज इक्वल टू x आणि y ची व्हॅल्यू किती येणार? x ची व्हॅल्यू आली 3, y ची व्हॅल्यू आली 2. आता अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 संपवलाय. जे फायनल जे शेवटचं जर एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिसून येईल जे एक्झाम्पल आपण सेम 7वं जे जसं सोडवलं तसंच सोडवायचं. का? कारण की 49 आणि 57 परत इथं 57 आणि 49 म्हणजे एक्सचा जो कॉन्स्टंट आहे तो वायला गेला, वायचा कॉन्स्टंट एक्सला गेला. तर आपण मग एकदा ॲडिशन आणि एकदा मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन करून आपल्याला पाहिजे ते इक्वेशन मिळू शकतो आणि इक्वेशन आपल्या फॉर्मॅटमध्ये आल्यानंतर आपल्याला कोण अडवू शकत नाही आपलं गणित सोडवण्यापासून. आता ज्या मोस्ट कॉमन मिस्टेक होतात, ज्या की मी तुम्हाला मागच्या एक्झाम्पलला मागच्या लेक्चरला तर सांगितलं. पण आत्ता जे आवर्जून सांगण्याची गोष्ट आहे, ती आम्हाला अशी वाटते, की फॉर्मॅटमध्ये नसलेलं इक्वेशन जर असेल, तर ते फॉर्मॅटमध्ये आणायचं. कसं आणायचं? आता कसं आणायचं हेच बऱ्याच जणांना मोठा प्रश्न पडतो. प्रश्न पडण्याचं मागचं कारण काय, की तुमचे बेसिक्स क्लिअर नाहीत. आता 1/3 इंटू एक्स होता. 1/3 इंटू एक्स असतं. म्हणजेच काय असतं? एक्स डिवाइड बाय किती असतं? 1 असतं. आणि ह्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे. एक्स इंटू 1 एक्स राहतं. 3 इंटू 1 3 राहतं. म्हणजे आपल्याला 3/x असं x/3 असं लिहिता येतं. आता हेच लोकांना माहिती नसतं. आता इथं मी जे काही केलंय, इथं जर फ्रॅक्शनची ॲडिशन केली. फ्रॅक्शनची ॲडिशन बऱ्याच जणांना माहिती नसते आणि मग त्यांना कळत नाही, की इथं पुढची स्टेप कशी काय झाली आणि एक स्टेप जर कळली नाही, तर त्यांना पुढचं कोणतं एक्झाम्पल समजत नाही. पुढं काय चाललंय कळतच नाही. आता जर आपण 1/3 1 प्लस y इज इक्वल टू 10/3 केलं, तर आणि हे दुसरं इक्वेशन आहे. म्हणजेच x हे इथं आहे. म्हणजे x/3 इज इक्वल टू y/1 इज इक्वल टू 10/3. 10/3 केलं. आता आपल्याला इथं कळतंय, की बेस सेम नाहीत. बेस सेम करायला काय करतो आपण? क्रॉस करतो. क्रॉस कधी? जेव्हा आपण फ्रॅक्शनची ॲडिशन करतो तशीच याची ॲडिशन करायची. आणि मग नंतर मग 3 ला 3 कॅन्सल होतं. काय होतो? हा पण डिव्हाइडमध्ये, हा पण डिव्हाइडमध्ये आणि मग ते कॅन्सल. इक्वेशन सॉल्व्ह कसे करायचे? तेच लोकांना समजत नाही आणि मग बऱ्याच गोष्टी त्यांना पुढं अवघड जातात. अशा प्रकारे मला वाटते बऱ्याच जणांना इक्वेशन सॉल्व्हिंगमध्ये जर प्रॉब्लेम असेल,
तर मी अजून एक मोस्ट कॉमन मिस्टेक वाली व्हिडिओ टाकेलच. तोपर्यंत स्टे ट्यून आणि भेटूया लवकर.